2017 साली मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र ठाकरे वरच्या मजल्यावरून तळमजल्यावर सुद्धा आले नाहीत. मनसे नेते संदीप देशपांडेंची मनसे शिवसेना युतीबाबत प्रतिक्रिया. महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. निवडणुका येतात जातात, पण फक्त एखादा विषय निवडणुकापुरता येणं करंटेपणा. देशपांडेंची प्रतिक्रिया. भोंग्यांविरोधी आंदोलनामध्ये 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल. मागचे अनुभव पाहता उद्धव ठाकरेंच्या शब्दावर कसा विश्वास ठेवावा? मनसे नेते यशवंत केल्लेदार यांचा सवाल. उद्धव ठाकरेंची जर तरची भाषा, एका मंचावर येऊन बोलावं, केल्लेदारांचं आवाहन. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर काही वाईट नाही, फडणवीसांचं वक्तव्य. युती प्रस्तावासंदर्भात फडणवीसांना किती आनंद झालाय आम्हाला माहीत, ते खऱ्या भावना चेहऱ्यावर दाखवणार नाहीत, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. महाराष्ट्राच्या हितासाठी जीव तोडून काम करायला तयार, मराठी माणसाचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय, संजय राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट घातलेली नाही, राज्याच्या शत्रूंसोबत बसू नका हे म्हणण्यामध्ये कोणती अट? राऊतांचा सवाल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना साथ घातली की अट? ठाकरे बंधूंच्या संभाव्य दिलजमाईवर मंत्री आशिष शेलारांचा टोला. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांचा बोलण्यास नकार. शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना बंधूंबाबत विचारलेला प्रश्न पवारांनी टाळला. राज ठाकरेंनी सेना सोडल्यानंतर राज उद्धव दोघांनाही फोन केला होता. भुजबळांनी सांगितला शिवसेनेच्या फुटीवेळेचा प्रसंग, मात्र दुर्दैवानं जे व्हायचं ते झालंच. भुजबळांकडून खंत व्यक्त. ठाकरे बंधूंची युती झाल्यास शक्ती आणखी वाढेल, भुजबळांचं वक्तव्य. राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही, अशी युती होऊ शकत नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत, सामंतांचं वक्तव्य. उद्धव आणि राज यांची युती झाली तर मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला काहीही फरक पडणार नाही, आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया. तर राज ठाकरे अटी शर्तींना मानणारे नाहीत, गायकवाड यांचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणूस एकत्र येईल, युतीच्या चर्चेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं विधान. दोन्ही भावांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. मराठीसाठी एकत्र येणं चांगलं, पण त्यासाठी काम करावं लागेल, राज उद्धव युतीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया. 40 वर्ष शिवसेनेची मुंबईत सत्ता होती, मात्र कधीही मराठी शाळा टिकवल्या नाहीत, मराठीसाठी उद्योग उभारले नाहीत, कडूंची टीका. मुंबई पालिकेवर डोळा असेल, त्यामुळे मलिदा खाण्यासाठी एकत्र येत असतील. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंची टीका. एकत्र येण्यानं कुणाला काही फरक पडणार नाही, वाघमारेंचं वक्तव्य. उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ, एकत्र येऊन काय होलसेल दुकान उघडणार का? सदावर्तेंचा खोचक टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंचे एकत्र बॅनर झळकले. ठाण्यातील पडवळ नगर परिसरामध्ये बॅनरबाजी. बॅनरवर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो. भाजपकडून संघटन बांधणीला सुरुवात. राज्यामध्ये 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीची भाजपची जोरदार पायाभरणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात जनता दरबार. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक नागपुरात. नागरिकांनी त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. राज्यातील 10,000 महिलांना पिंक ई रिक्षा वाटप. महिलांना सवलतीच्या दरामध्ये पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेची नागपुरात सुरुवात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पिंक ई रिक्षांचं वितरण. नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा ई रिक्षातून प्रवास. यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित. 22 एप्रिलला काँग्रेस नेते संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसनं सातत्यानं अन्याय केला, थोपटेंनी व्यक्त केली खंत. विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, थोपटेंचं वक्तव्य. पुण्यात संग्राम थोपटेंनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सोरोसेंचा राजीनामा. पक्ष संघटनेतील अनेक बाबी पटत नसल्याचा आरोप. समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली. अजित पवारांनी आपला राजीनामा स्वीकारलेला नाही, भुजबळांचा दावा. तर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, कांदेंची टीका.
बीडमध्ये रणजित कास्तेंविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल. आईच्या उपचारासाठी व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये घेतले, मात्र वारंवार मागणी करूनही परत न केल्यामुळे अंबाजोगाईत गुन्हा दाखल. रणजित कास्तेला दिलेले 10 लाख मुलाच्या फीसाठी बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळेंचं माझ्याकडे स्पष्टीकरण. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेला निवडणुकीमध्ये परळीमध्ये ड्युटी नव्हती. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर. परळीमध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या, तिथं बंदोबस्त असूनही हटवल्याचा कास्तेचा दावा. पारण्यामध्ये तोडकाम झालेल्या जैन मंदिराचा ढिगारा हटवला. जैन मंदिराच्या जागी आजपासून पूजा अर्चा सुरू. मंदिराचं शिष्टमंडळ उद्या घेणार बीएमसी आयुक्तांची भेट. मंदिर पुन्हा बांधण्याची, ताबा सोपवण्याची मागणी करणार. जैन मंदिर तोडकामावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा नाटक करतायत. लोढा जैन समाजाला, नागरिकांना खोटं सांगतायत. आदित्य ठाकरेंची टीका. रामनवमीच्या रॅली आधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा. वडाळ्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. रामनवमीला परवानगी न दिल्यामुळे आज काढणार होते रॅली. वडाळ्यातील रॅलीमध्ये राडा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची वडाळा पोलीस स्टेशनला भेट. प्रकरणाची घेतली माहिती. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शांततेत शोभायात्रा काढण्याचं पोलिसांचं आवाहन. लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी. तनिषा भिसे प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर आता बाकी हॉस्पिटल पुणे पोलिसांच्या रडारवर. सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा IVFला नोटिसा पाठवण्यात येणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती. 10 महिन्यांनंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. उपचारातील हलगर्जीपणामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाला होता. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अनेक अडथळे पार करत 17 वर्षांनंतर सुनावणी पूर्ण. अखेर 7 मे रोजी लागणार निकाल. रत्नागिरीतील गणपतीपुळ्याजवळ असलेल्या मालगुंडला पुस्तकांचं गाव अशी ओळख. वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुंड पुस्तकांचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन. पालकमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर संतापले. सोशल मीडियावर मृत्यूबाबत अनेक खोट्या पोस्ट व्हायरल, तर आपण सुदृढ असल्याची बांदेकरांची व्हिडिओ पोस्ट करत माहिती. भिवंडीतील 17 वर्षीय शोहेब शेख हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक. मौलवी निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक. इंदापूर शहरातील जुना कचेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला. आरोपीकडून वार करत लाथाबुक्क्यांनी ही मारहाण. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या. तरुणीचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तरुणीच्या आईची पत्राद्वारे न्यायाची मागणी. कोल्हापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांचं निधन. वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल उद्यापासून सेवेत. केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. बदलापूर स्थानकावर 12 मीटर लांबीचा डेक बांधायला सुरुवात. यामुळे फलाट क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद. यापुढे फलाट क्रमांक 1A वरूनच प्रवाशांना ट्रेन पकडावी लागणार. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा पूर्ण. लवकरच सिडकोकडून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार. आराखड्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानक समाविष्ट. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. निवेदन देऊनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरच्या उमरेडमध्ये आकाशातून धातूचा तुकडा पडल्याचा दावा. 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा पडला थेट घरावर. नागरिकांमध्ये खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. धातूचा तुकडा स्थानिक पोलिसांकडून ताब्यात. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्या मागणीची सरकारकडून दखल. FSSAIनं अॅनालॉग पदार्थांबाबत हरकती मागवल्या. राज्य सरकारकडून FDA विभागामध्ये 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. अकोल्याच्या उगवा गावामध्ये नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी.
गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ, पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल. आमदार अमोल मिटकर यांशी साधला संवाद. तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार, अमोल मिटकर यांची माहिती. तालुका पातळीवर पाणीपुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी जलदूत ॲप वापरावं, विखे पाटलांच्या सूचना. भर उन्हाळ्यात नंदुरबार बस स्थानकामध्ये पाण्याची टंचाई. मालमत्ता कर न भरल्यामुळे नगरपालिकेनं बस स्थानकाचा पाणीपुरवठा केला खंडित. स्थानकावर प्रवाशांसाठी टँकरच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता. गोंदियाच्या खाडीपारमधील उपसरपंचानं भरले शाळांचं थकीत वीज बिल. जिल्हा परिषदेच्या 69 शाळांमधील विद्युत पुरवठा थकीत बिलांअभावी खंडित. उपसरपंच यशवंत कावळेंनी 2 शाळांचं भरलं बिल. मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा वाढला. मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवलं जात असलं तरी दमट वातावरणामुळे उकाड्यात वाढ. विदर्भामध्ये 21 ते 23 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. गोंदियाचं तापमान 41 अंशांवर. अशामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यामुळे उन्हामुळे नागरिक त्रस्त. दुपारी 12 ते 4 या दरम्यान सिग्नल बंद करा, नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी. रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यामुळे नागरिक हैराण. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचं आयोजन. 30 एप्रिलला पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंबा महोत्सवाचं उद्घाटन. महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा हापूस दिल्लीत पोहोचणार. राज्यात अवघ्या 17 दिवसामध्ये 831 टन हापूस आंबा निर्यात. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना. गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही लाभ. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांवर परप्रांतीय मजुरांची मदत घ्यायची वेळ. मध्य प्रदेशातील अनेक मजूर सध्या जिल्ह्यातील विविध भागातील शेती कामात व्यस्त. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. चिकू आणि खरबुजाच्या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न. 5 एकरमधून कमावले 8 लाख रुपये. युवा शेतकऱ्यांनं डाळिंबाच्या बागेला केलं क्रॉप कव्हरचं आच्छादन. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेल्यामुळे शेतकऱ्याची अनोखी शक्कल. कापडासारख्या नेटनं 2 एकर डाळिंब बागेचं संरक्षण. नवी मुंबईच्या नेरूळमधील डीपीएस तलाव फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित. पर्यावरणप्रेमींकडून विजयी रॅली काढत आनंद व्यक्त. पालघरमध्ये पशुपक्ष्यांच्या दाणापाण्यासाठी सरसावले चिमुकले. सुतारपाडा परिसरामध्ये लहानग्यांकडून पक्ष्यांसाठी घरटी, खाद्य आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. जखमी पर्यटक उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल. 1.5 महिन्यात 3ऱ्यांदा पर्यटकांवर हल्ला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 19 गोवंशाची पोलिसांकडून सुटका. आरोपींकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल. डीआरडीओचे महासंचालक आणि ब्रह्मोसचे व्यवस्थापकीय संचालकांनी केली तुळजाभवानीची पूजा. डॉक्टर जयतीर्थ आर जोशींच्या मंदिर संस्थानाच्या वतीनं सन्मान. पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकाची हत्या. जागेच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या पेठ रोड परिसरातील एसटी वर्कशॉपमध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण अस्पष्ट. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निंबळक बायपास परिसरामध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग. दुकानातील संपूर्ण भंगार आगीत जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये चोरांकडून गॅस कटर वापरून चोरीचा प्रयत्न. मात्र गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ब्रँच जळून खाक. आग लागताच चोरटे पसार. कोस्टल रोडवरून पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू. भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून मृत्यू. या प्रकरणी गावदेवी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद. हिंगोलीच्या आसेगाव शिवारामध्ये बैलगाडी आणि पिकअपचा अपघात. शेतकरी पंडित मुळे आणि एका बैलाचा अपघातात मृत्यू.
मुंबईच्या वर्सोवा पोलिसांकडून मोबाईल चोराला अटक. बंद घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून करायचा मोबाईल चोरी. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा चोराला दणका. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांच्या अड्ड्यावर छापा. कारवाईमध्ये तिघे ताब्यात, तर फरार झालेल्या अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. मुंबईत IPLवरील सट्टेबाजावर कारवाई. गुन्हे शाखा 11च्या पोलिसांकडून सट्टा लावणारा ताब्यात. बेटिंग रॅकेटमध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय. नाशिकच्या येवल्यामध्ये गोरक्षकांवर हल्ला. घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा विंचूर चौफुलीमध्ये रास्ता रोको आंदोलन. वसई विरारमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त भव्य वाहन रॅली. अग्निशमन दलाच्या ताफ्यातील विविध प्रकारची आधुनिक वाहनं रॅलीत सहभागी. वाशिममध्ये अग्निशमन विभागाची जनजागृती रॅली. अग्निशमन दलाचा सुरक्षा सप्ताहानिमित्त अग्निशमन दलातील वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. सांगलीच्या वसगडे गावातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. बेकायदेशीरपणे रेल्वे प्रशासनानं जमिनी ताब्यात घेतल्या, मात्र मोबदला दिला नाही, शेतकऱ्यांचा आरोप. साताऱ्यातील पोवई नाक्यावर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू संघटनांची निदर्शने. सांगलीतल्या बेळाशी गावामध्ये यात्रेनिमित्त गौतमी पाटीलचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. बेळाशीमधील अमर पाटील यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा लेकीच्या लग्नामध्ये भन्नाट डान्स. पत्नी सुनीता यांच्यासोबत सामी गाण्यावर थिरकले. जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग 44 वर मुसळधार पावसामुळे भूस्खलन. महामार्गाचे अनेक ठिकाणी नुकसान. वाहतूकही ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे हाल. जम्मू काश्मीरच्या विविध भागामध्ये काल रात्री मुसळधार पावसामुळे रामबन भागामध्ये भूस्खलन. तिघांचा मृत्यू. तुफान पावसामुळे रामबनमध्ये अनेक घरांचं नुकसान. गाड्याही बुडाल्या. जम्मू काश्मीरमध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनतर्फे बर्फ हटवण्याचं काम सुरू. बाल्टा सोनमार्ग अमरनाथ मार्गावरचं दृश्य. पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं तुरुंगात डांबलेल्या कुलभूषण जाधव यांना अपीलच करू दिलं नाही. पाककडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग. पाकच्या संरक्षण मंत्रालयाची कबुली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. बांगलादेशच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोकडून इंटरपोलला 12 लोकांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती. यादीमध्ये शेख हसीना यांचंही नाव. भारत आणि फ्रान्स 28 एप्रिलला 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी करार करण्याची शक्यता. 26 मरीन राफेलसाठी 64,000 कोटींच्या कराराची अपेक्षा. अमेरिकेमध्ये हजारो नागरिकांचं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र आंदोलन. ट्रम्प प्रशासन लोकशाही विरोधी असून संस्था कमकुवत करत असल्याचा नागरिकांचा आरोप. स्थळ स्नो पॉवर, खालिद का शिवाचीसह जुनं फर्निचर चित्रपटाची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.